गेमिंग सेटअप बद्दल सांगा. आता ही जी पूर्ण तुम्हाला एरिया दिसतोय ते सॅमसंगचे असू दे, नथिंगचे असू दे किंवा गुगलचे असू दे, या सगळ्या ॲक्सेसरीज मध्ये 20 to 30% ऑफ. i9 प्रोसेसर, 32 GB रॅम, 5.5 GB ग्राफिक्स. तर भावानो, परत आपल्या एका नवीन ब्लॉग मध्ये स्वागत. आणि ब्लॉग कुठनं चालू झाला सांगा. आपली जीटी घरात लावतोय मी. आमची आजी पण आहे बघा इकडे. तर घरात लावतोय जीटी मी. आणि कसा विषय आता घरात का लावतोय, कारण की बाहेरल्या साईडला काय करतील मुलं काय सांगता येत नाही, म्हणून मी घरात जीटी लावतोय. मला इथनं काढणार आणि कोल्हापूरला जाणार, कारण कोल्हापूरमध्ये एक खतरनाक पीसी बिल्ड करणार एक म्हणजे स्टोर आहे पॉवर डिजिटल म्हणून. त्यांच्याकडे मी जाणार आहे. त्यांच्याकडे गेमिंग पीसी, ट्रेडिंगला पीसी आणि परत म्हणजे सगळ्या प्रकारचं गेमिंगचं मटेरियल आणि लाईव्ह डेमो सेटअप आहे तिथं, ते पण बघायला जाणार आहे मी. त्यामुळे आता जीटी घेणार डायरेक्ट तिथं तुम्हाला गेल्यानंतर व्हिडिओ करतो. म्हणजे जाताना फक्त एकदा अपडेट देऊया. त्यामुळे आता लगेच चला गाडी चालू करूया. पहिला आपण घ्यायचं, चालू करायचं. पेट्रोल कमी आहे, पेट्रोल पण टाकणार आहे मी अजून. आणि हे नुसतं असं मारायचं. त्यामुळे चला डायरेक्ट आता रोडवर जातानाच व्हिडिओ करतो. 1 2 3. तर भावांना आता आपण आपली गाडी घेतल्याने चाललोय आणि हँडग्लोव्ह घातलोय आणि मी हेल्मेट पण आणलोय. काय हेल्मेट मी मुद्दामने घातलो नाही, काय विषय झाला माहिती आहे काय, हेल्मेटला मी अनबॉक्सिंग करणार आहे, व्हिडिओ करणार आहे म्हणून मी हेल्मेट घालून झालोय. त्यामुळे जरा एक गेलं जातो हेल्मेटला अनबॉक्सिंग करणार आहे म्हणून मी व्हिडिओ टाकणार आलोय, म्हणजे हेल्मेट घालून झालोय. त्यामुळे हेल्मेटला अनबॉक्सिंग व्हिडिओ टाकणार मग करणार. त्यामुळे आता सगळ्या डायरेक्ट आपण कोल्हापूर गाडी कशाला तुमच्या बघा जाता ना बघा इकडे कसं बसतोय बघा. काय चला डायरेक्ट आता कोल्हापूरमध्ये भेटूया. आता आपण आले ते म्हणजे कोल्हापुरात. कुठे सांगा बरोबर, राजारामपुरी 4थ्या गल्लीमध्ये, जे की पॉवर डिजिटल म्हणून शॉप आहे बघा ह्यांचं. ह्यांच्याकडनं मी लॅपटॉप घेतलाय. म्हणजे तुम्ही माझा रील 3 बघितला असेल. आज म्हटलं प्रॉपर डेडिकेटेड व्हिडिओ दाखवतो तुम्हाला. तर चला जाऊया आणि कसं कसं आहे काय काय आणि ते सगळं दाखवतो. पहिला तिथलं ओनरला भेटू. ओनर अथर्व म्हणून आहे, त्याला पहिला भेटूया आपण. त्यानंतर मग जाऊया. शुभ दीपवाले जे पण लावल्यात. हे शॉप आहे बघा असं. आणि हे ओनर आहेत अथर्व म्हणून आहे. आमच्या पब्लिकला का नाही जरा गेमिंग पीसी बद्दल किंवा बाबा ट्रेडिंगसाठी पीसी लागणार आहे, नवीन लॅपटॉप, जुनं लॅपटॉप, प्रिंटर, हे ते म्हणजे सगळं मिळते तुमच्याकडे इलेक्ट्रॉनिक्सवालं, म्हणजे जे लॅपटॉप संबंधित. त्यामुळं मग आज आम्ही कसं म्हटलं की बाबा तुम्ही दाखवतो चला कोल्हापूरमध्ये काय जर नवीन विषय आहे, लाईव्ह डेमो सेटअप पण आहे, ते पण दाखवूया. म्हणून पहिला आपण लॅपटॉप पासून सुरुवात करूया आणि लास्टला मग आपण लाईव्ह डेमो सेटअपकडे जाऊया. सांगतोच पहिला भावा. आपल्याकडं सगळ्या प्रकारच्या सेटअप अवेलेबल आहेत. एडिटरसाठी वेगळा सेटअप आहे, गेमरसाठी वेगळा सेटअप आहे. तुम्हाला पेरिफेरल्समध्ये प्रिंटर, सीसीटीव्ही, प्रोजेक्टर सगळं आहे. आपण पीसी बिल्ड पण करतोय. पीसी तुम्हाला फुल रिपेअर पण करून मिळणार. इथं एक पॉईंट आपण कव्हर करूया व्हिडिओमध्ये. तर स्टार्ट करायला गेलो तर पहिला मॅकबुक पासून दाखव. कारण तुमचं खास म्हणजे फेमस आहे ते म्हणजे मॅकबुक रिफर्बिश्ड आणि नवीन लॅपटॉप ते मध्ये आहे. त्यामुळे पहिला ते सांग. तर कसं आहे, एक खूप मोठा होल होता कोल्हापूरच्या मार्केटमध्ये की जे इथली एडिटर लोक आहेत, जे माझे भाऊ आहेत जे करतात, त्यांना त्यांच्या कपॅसिटीसाठी तसे मॅक मिळत नव्हते. स्पेशली त्यांच्यासाठी हा पूर्ण मॅकचा आम्ही सेटअप तयार केला आहे. त्यामध्ये एंट्री लेवल पण आहेत, एकदम हाय एंडची पण आहेत, वेगवेगळे सेटअप आहेत. म्हणजे i7 वाले पण आहेत, i9 वाले पण आहेत. हा जो लॅपटॉप आहे हा एकदम स्पेशल एडिटर्सचा फेवरेट लॅपटॉप आहे. म्हणजे i9 प्रोसेसर, 32 GB रॅम, 5.5 GB ग्राफिक्स, 512 GB इंटरनल स्टोरेज आणि मॅकबुक प्रो 16 इंचमध्ये येतोय. आणि क्वालिटी बघायला गेला तर एकदम प्रीमियममध्ये येणार. स्क्रॅच डेंट वगैरे कुठंच नाही आहे. म्हणजे कसं आहे, कस्टमरला घेताना ते पीस ऑफ माइंड राहायला पाहिजे. बरोबर आहे की एवढा ॲपलचा लॅपटॉप घ्यायला पुढे जाऊन त्याला काय प्रॉब्लेम आला रिपेअरला आपल्यालाच पैसे भरावे पाहिजे. तर हे सगळे लॅपटॉप ॲपल सर्टिफाईड टेस्टेड आहे. मग तुम्हाला कुठं काय लॅपटॉपमध्ये प्रॉब्लेम येणं वगैरे असं काही होत नाही. प्रत्येक मॅकबुकमध्ये आमच्याकडं मोर दॅन 10 पीसेस येतात, ज्यामधले आम्ही फक्त सिलेक्ट करून 3 ते 4 पीसेस आमच्या डिस्प्लेला लावतोय. आणि हे जे आहे सगळं हे पूर्ण मॅकबुक म्हणाले मॅकबुकचा सेक्शन आहे. ह्यामध्ये तुम्हाला सगळ्या प्रकारचं मॅकबुक तुम्हाला कुठला अवेलेबल करून पाहिजे असला ते पण तुम्हाला मिळतात. आणि याच्याबरोबर त्यांच्याकडे विंडोज लॅपटॉप पण मिळतात, ते पण तुम्हाला दाखवतो चला लगेच. लई वेळ वाया घालून, कारण की ह्याच्या साईडलाच बरोबर विंडोजचं हे कलेक्शन आहे सगळं. त्यामुळे आता पहिला आता विंडोजचं सगळं थोडंफार सांग जरा आपल्या पब्लिकला. आता कसं आपल्याकडे विंडोजमध्ये हाय एंड लॅपटॉप पण असतात, मिड रेंज पण आहेत, एंट्री लेवल पण आहेत, टच स्क्रीन मध्ये पण लॅपटॉप आहेत आपल्याकडे. टच स्क्रीन मध्ये हार्ड लॅपटॉप पूर्ण टच स्क्रीन मध्ये येतोय. तो बघायला गेला ना होय गिरी हा कळायला पाहिजे. ह्यातला डेल मधला पण एक येत होता, तो आता सोल्ड आउट झालाय. जो 360 डिग्री फिरतोय, त्यावर पेन येतोय. आपण मागच्या रील केली तिथे गेला काय, तो गेला लॅपटॉप. मग ते कसे आहेत, ते डिझायनर्स त्यांच्यासाठी वगैरे ते बेस्ट पडते. बाकी आपल्याकडं ओपन बॉक्स सिरीज मधले पण लॅपटॉप आहेत, सेकंड हँड मधले पण आहेत, रिफर्ब मधले पण आहेत.
काही काही लॅपटॉप तर असे आहेत जे फक्त एक महिनाभर यूज केले आहेत आणि ज्याला 12-13 महिन्यात वॉरंटी शिल्लक आहे कंपनीकडची एक्सटेंड करून घेतलेली. तो आपल्याकडे प्रत्येक प्रकारचे मॅकबुक आणि विंडोज लॅपटॉप आपल्याला मिळणार. आता हे जे सगळं आहे हे पूर्ण विंडोज लॅपटॉपची माहिती अथर्वनं सांगितलं आपल्याला. आता ह्याच्याबरोबर कनी आपल्याकडे कीबोर्ड मिळतात, माऊस मिळतात, गेमिंगचं सगळं सेटअप मिळतात, ते पण तुम्हाला दाखवतो. तोपर्यंत थोडं कनी तुम्ही सिनेमॅटिक शॉट बघा पहिला आपण जरा शॉपचं, मग त्यानंतर आपण पुढचं कंटिन्यू करूया. आता सिनेमॅटिक शॉट मला कसं वाटले सांगा कमेंटमध्ये, भारी आहे की नाही. तर आता याच्याबरोबर आता हे सगळं झालं लॅपटॉपचं. आता पूर्णपणे आपल्याला काय नाही प्रिंटर किंवा गेमिंग सेटअपचं ते सगळं तुम्हाला सांगणार आहे. तो भाव आता तेवढंच सांगा आपल्याला. आता कसं आहे, प्रिंटरमध्ये आपल्याकडे भरपूर रेंज अवेलेबल आहे. बेसिक टँक असू दे, लेझर जेट असू दे, किंवा इंकवाले प्रिंटर असू दे, किंवा कार्टेजवाले प्रिंटर जुनेवाले असू दे, ह्याचं न्यू रिसेल त्यानंतर तुम्हाला रिपेअर हे सगळं आपल्याकडे मिळणार. कॅनॉन, ब्रदर, HP, इप्सन हे सगळ्यामध्ये आपल्याकडे व्हरायटी अवेलेबल आहे. याबरोबरच फक्त प्रिंटरच नाही, ह्याच्याबरोबर ज्या येणाऱ्या इंक बॉटल्स पण आहेत किंवा ह्याच्या सगळ्या ॲक्सेसरीज हे सगळं आपल्याकडे मिळतं. तर जसं मी म्हटलं की आपल्याकडे इप्सनचे प्रिंटर मिळते. इप्सनमध्ये टँकवाले आहेत, लेझर जेटवाले आहेत, सगळे आपल्याकडे ऑप्शन अवेलेबल आहेत. तुम्ही शॉपमध्ये आल्यानंतर तुम्हाला पर्सनलाइज तुमची जे नीड्स आहेत त्याप्रमाणे आमचे टेक्निशियन जे आहेत ते तुम्हाला गाईड करतात. तुम्हाला कोणता प्रिंटरच नाही, सगळ्या ॲक्सेसरीजमध्ये. त्याबरोबरच आपल्याकडं एक्सटर्नल SSDs, एक्सटर्नल हार्ड डिस्क, कीबोर्ड, माऊस, वायरलेस, ब्लूटूथवाले किंवा वायर्डवाले, कॉम्बो सेटअप, स्पीकर्स, वायरलेस माऊस, वायरलेस कीबोर्ड स्पेसिफिक, त्यानंतर बारकोड स्कॅनर, बारकोड प्रिंटर, थर्मल प्रिंटर्स, ह्या सगळ्यामध्ये खूप व्हरायटी अवेलेबल आहे. आणि त्याबरोबरच आपल्या CCTVमध्ये पण खूप चांगला होल्ड आहे. CCTVमध्ये तुम्हाला पूर्ण सेटअप CCTVचा पण मिळतोय, ज्यामध्ये तुम्ही सिंगल कॅमेरा इन्स्टॉल करू शकता एका DVR वरती. त्याचं आपल्याकडे इन्स्टॉलेशन वगैरे सगळं आपण बघतोय. म्हणजे सगळे CCTVचं पूर्ण इन्स्टॉलेशन सगळंच, किंवा असा सिंगल घरी लावायला फक्त जर तुम्हाला पाहिजे असेल सेफ्टीसाठी आपल्या सेफ्टीसाठी, तर हा कॅमेरा सगळ्यात बेस्ट आहे. त्याला दोन कॅमेरे येतात 2-2 मेगापिक्सेलचे. टिल्ट पॅन फीचर बरोबर येतोय. टिल्ट पॅन फीचर म्हणजे काय, तुमच्या फोनवरनं डिरेक्टली तुम्ही ह्याला ॲडजस्ट करू शकताय. कुठं समजा इथं माझा कॅमेरा आहे आणि इथं काहीतरी चाललंय, मी डिरेक्ट कॅमेरा टर्न करून माझ्या फोनवरनं बघू शकतोय. ह्याच्यामध्ये 4G सिम कार्ड बसते. 30 दिवसाची ह्याला क्लाउड स्टोरेज फ्री येते. त्यानंतर काय तुम्ही मेमरी कार्ड लावून ह्याची स्टोरेज वाढवू शकता. सो हा पण एक प्रॉडक्ट खूप छान आहे आपल्याकडं. त्याबरोबरच जर या साईडला बघायला गेलं, प्रिंटर्समध्ये जसं म्हणलो इंक बॉटल्स आपल्याकडे आहेत. त्याचा पूर्ण सेटअप या साईडला लावलेला आहे. आता का नाही, आता हे आपलं सगळं झालं प्रिंटर ह्याच्याबद्दल. आता जरा आपण गेमिंग सेटअप दाखवूया, कारण की लई मुलांना आता कसं असते, यंग जनरेशन आहे ती नुसतं गेमिंग म्हणते. कारण की आता तुम्ही बघायला PUBG किती खेळतात, त्यामुळे जरा गेमिंग सेटअप बद्दल सांगा. आता ही जी पूर्ण तुम्हाला एरिया दिसतोय हे पूर्ण आता हे स्पायडरमॅन 2चं लावलेलं आहे, इथं ग्रँड थेफ्ट ऑटोचं लावलेलं आहे, इकडे कॉल ऑफ ड्युटी आहे, आणि परत इथं फोर्झा मोटरस्पोर्ट आहे. इथं सगळे हे पूर्ण गेमिंग सेटअप असं ठेवल्यात. इथं तुम्ही कवा पण येऊन सांगाले, कवा पण जोपर्यंत शॉप ओपन आहे तोपर्यंत कवा पण येऊन तुम्ही इथं लाईव्ह डेमो सेटअप घेऊ शकता, म्हणजे कसं चालते काय चालतंय, आणि त्याच्यानुसार तुम्ही आज तुमच्या घरामध्ये कस्टमाइज करू शकता. आता ह्याच्याबद्दल ही पूर्ण माहिती आपल्याला अथर्व सांगतोय, त्यामुळं चला लगेच बघूया. ह्यामध्ये कसं आहे माहिती आहे का, आपण जेव्हा गेमिंग सेटअप बनवतोय आपल्याकडे 2 सेटअप आहेत. एक मिड रेंज सेटअप आहे, म्हणजे हे जे बाबा पैसे बजेट थोडं कमी आहे त्यांच्यासाठी हा सेटअप आहे. असं नाही की बजेट कमी आहे म्हणून तुम्हाला परफॉर्मन्स मध्ये कुठे ड्रॉप मिळणार किंवा काय. पूर्ण परफॉर्मन्स 1080p 4K गेमिंग पर्यंत हा PC सेटअप सपोर्ट करतोय. त्याची प्राइस रेंज वगैरे जर तुम्हाला पाहिजे असेल तुम्ही कमेंट करा, आमची टीम तुम्हाला हे करेल. त्याबरोबरच हा एकदम हाय एंड गेमिंग PC सेटअप आहे, ज्यावरती तुम्ही कुठली पण गेम रन करा. 4K मध्ये 8K मध्ये 6 मॉनिटर लावा PCला, हा कुठं तटणार नाही. याबरोबरच पहिल्यांदा आपल्या इथं गेमिंग रेसिंग व्हीलचा सेटअप आला. हे सांगायचं आहे मेन, कारण की कोल्हापुरात कुठं नाही आहे असं रेग्युलर आपण जे गाडी मारते सेम त्या टाईप मध्ये इथे केलेलं. आता तुम्ही बघा इथं गिअर टाकायला इथं गिअर दिलेला आहे, इथं बाबा स्टेअरिंग आहे, इकडे खालच्या साईडला ॲक्सेलरेटर ब्रेक सगळं म्हणजे प्रॉपर जसं तुम्ही गाडी मारता त्या टाईप मध्ये इथं बसून आपण लाईव्ह डेमो सेटअप घ्यायचं एका जागेला बसून, जे आपण रिअल मध्ये घेते तसं. हे सगळं करण्याचा उद्देश काय होता की कस्टमर जेव्हा आमच्याकडे येते 1-2 लाख रुपये खर्च करते हवा त्यांचा गेमिंग सेटअप बनवायला, पैसे खर्च करायच्या आधी त्यांना एक्सपिरियन्स मिळावा की त्यांचा PC सेटअप ऍक्च्युअल मध्ये काय अचीव्ह करू शकतो. तर जसं इथं हा सेटअप जो आहे हा स्पेसिफिक गेमिंग एडिटिंगसाठी आपण बनवलाय. अल्ट्रा वाईड मॉनिटर बरोबर हा मॉनिटर पण कर्व्ड येतोय. पहिल्यांदा हा पण तुम्हाला कुठं कोल्हापुरात बघायला मिळत असेल. अल्ट्रा गेअर सिरीजचा मॉनिटर हा 2K मॉनिटर आहे. त्याला 190 हर्ट्जचा डिस्प्ले आहे.
गेमिंगमध्ये जेवढे हर्ट्स जास्त तेवढा चांगला आपल्याला रिफ्रेश रेट मिळतो. या PC बरोबर पेअर केल्यानंतर दिस इज अ मॉन्स्टर. सो हा एक सेटअप आहे. दुसरा जो त्या साईडला सेटअप बिल्ड केला आहे स्पेसिफिकली हा ट्रेडरसाठी बिल्ड केला आहे. डुअल मॉनिटर सेटअप येतोय. त्याच्या मागचे स्टँड्स वगैरे जे काही या सेटअपमध्ये आहे ते सगळं आपल्याला इथं बघायला मिळतंय. त्याबरोबरच तुम्ही यावर गेमिंग एडिटिंग काही पण करू शकता. हे सेटअप तुम्हाला ऑल ओव्हर सगळीकडे चालणार. आणि आता हे सगळं हिने गेमिंग सेटअप बद्दल सांगितलीत. जर तुम्हाला आणि काही शंका असली तर डायरेक्ट तुम्हाला यायचं आहे कोल्हापूरमध्ये राजारामपुरीमध्ये 4थ्या गल्लीमध्ये. इथं सगळ्यांना तुम्हाला हे सगळं भेटायला म्हणजे बघायला भेटेल तुम्हाला. आणि तुमची काय पण शंका असेल ती इथं येऊन अथर्वला विचारा. हे होणार आहेत अथर्व या शॉपचं पोवा डिजिटल म्हणून आहे. त्यामुळे नक्की या. आणि बाकीचं आपल्याला आणि काय आहे म्हणजे तुमच्या शॉपमध्ये बाकीची थोडीफार माहिती सांगा म्हणजे आपल्या पब्लिकला कळून दे. त्याच्याबरोबर आणि काय काय मिळते आपल्याला. कसं आहे आजकाल जास्त लोक गेमिंग करायला मग त्यांचं काय असतं की माझा बजेट एवढा आहे आणि मी ऑनलाईन बघितलेत पार्ट्स आणि मला ते पार्ट्स पाहिजेत. मग खूप कस्टमर आमच्याकडे येतात असे ॲमेझॉनवर पार्ट्स बघून. पण ते कसं असते पार्ट्स काही काही कम्पॅटेबल नसते एकमेकाबरोबर किंवा प्राईस एका पार्टची कमी असेल तर त्याचा परफॉर्मन्स पण कमी असतोय. तर त्यासाठीच आपण काय केलं इथं एक सेक्शन आहे ज्यामध्ये डेडिकेटेड तुम्हाला सांगितलं जाते प्रत्येक प्रोसेसर चूज केला जातो तुमच्या प्राईस रेंज आणि तुमच्या एक्सपिरियन्सनुसार. रायझन इंटेल दोन्हीमध्ये आपण कम्पॅटेबल आहे. मदरबोर्ड्समध्ये आपल्याकडे भरपूर रेंज अवेलेबल आहे. आता ह्यात कसं होतं कस्टमर जेव्हा येतोय त्याचं प्राईस त्याचं यूज हे बघून आमचं टेक्निशियन त्याला एक डिटेल्ड कोटेशन काढून देतात ज्यामध्ये प्रत्येक पार्ट कम्पॅटेबल असतं आणि प्रत्येक पार्ट हाय बूट रेटपर्यंत चालणार. म्हणजे याचं मिनिंग काय हा प्रोसेसर ह्या मदरबोर्डवर कम्पॅटेबल आहे. हा लिक्विड कूलर ह्या मदरबोर्डवर कम्पॅटेबल आहे आणि या प्रोसेसरवर कम्पॅटेबल आहे. म्हणजे प्रॉडक्टची कम्पॅटेबिलिटी पण तेवढीच मॅटर करते. सो तुम्हाला जी काय गेमिंग PC बद्दलची काय माहिती आहे जी तुम्हाला आणि एज्युकेट करायचं आहे तुम्हाला स्वतःला जर मला गेमिंग PC घ्यायचं आहे तर तुम्ही नक्की एकदा व्हिजिट करा. आमची टीम तुम्हाला नक्की चांगल्यापणे असिस्ट करेल. तर अशा पद्धतीने मी तुम्हाला सगळं पोवा डिजिटलमध्ये काय मिळतंय काय नाही कसं चालू आहे काय नाही किती प्राईस आहे सगळं मी तुम्हाला सांगितलेलं आहे. आणि व्हिडिओजमध्ये जरी तुम्हाला काय शंका असली तर खाली कमेंट करा. यांची टीम तुम्हाला लगेच त्याच्याबद्दल तुमचा नंबर यांचा नंबर मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये फोन नंबर पत्ता ते सगळं देतो. आणि यांच्या इंस्टाग्रामची चॅनलची लिंक पण मी देतो खालच्या साईडला. त्यावर क्लिक करून यांच्या पेजला तुम्ही फॉलो करा म्हणजे तुम्हाला नवीन नवीन अपडेट मिळत जातील. आणि काय जरी शंका असली तरी तुम्ही निवांत अथर्वला विचारा. खाली नंबर पण दिलाय त्यावर कॉल करून विचारू शकता. त्यामुळे व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि जाताना बोला सबस्क्राईब करा. आणि काही लागणार असलं इलेक्ट्रॉनिक्समध्ये तर अथर्वला तुम्ही नक्की येत गाठ करा. आमचा वरचा रिपेअरचा सेटअप तर ती राहिली काय हा आता ते पण आहे तुम्हाला दाखवतो मला माहित नव्हतं आता सांगतो मला. चला जाऊया डायरेक्ट वरतीच जाऊया पण हाय असं कंटिन्यू राहू दे व्हिडिओ. वर जायच्या आधी तुम्हाला अनेक सांगतो. हा कोल्हापुरात समजा एक बेसिक तुम्हाला एक्झाम्पल देतो. आपण आयफोन घेतोय. आयफोन घेतल्यानंतर आपण ऍपलचा चार्जर आपल्याला वेगळा घ्यायला लागतो 2000 रुपयाचा येतो. आपल्याकडे कुठली पण ऍक्सेसरी घ्या ऍपलची असू दे सॅमसंगची असू दे नथिंगची असू दे किंवा गुगलची असू दे या सगळ्या ॲक्सेसरीजमध्ये 20 to 30% ऑफ डिरेक्ट प्राइसवरती मिळणार तुम्हाला. ॲपलचे 20 वॉटचे चार्जर 1300-1400 रुपयेपर्यंत ओरिजिनल चार्जर ज्याची वॉरंटी तुम्हाला ॲपलकडूनच मिळणार. हे नवीन लॅपटॉप आहे सगळं तर आता हे सगळे नवीन लॅपटॉप आहेत. आता कसं आहे स्टॉक आता ह्यापेक्षा जास्त स्टॉक आहे पण कस्टमर जे सगळ्यात जास्त लॅपटॉप घेते ज्याची डिमांड जास्त आहे ते आम्ही इथे ठेवलेत. बाकी मागच्या साईडला जसं बघू शकता हेडफोन्स चार्जर्स अडॅप्टर्स त्यानंतर केबल्स या साईडला पूर्ण आपलं कव्हरचं सेक्शन आहे ज्यामध्ये जेन्युइन लेदरचे पण कव्हर आहेत डुअल केस कव्हर आहेत सिलिकॉन कव्हर आहेत. हे सगळे आपल्याकडे व्हरायटी इव्हन स्क्रीन गार्ड्समध्ये चांगली व्हरायटी अवेलेबल आहे. म्हणजे मोबाईलचं पण ठेवत असं म्हणा हळूहळू काय सगळंच मिळते की सगळं मग काय विषयच नाही. आता वरच्या साईडला सेक्शनला जाऊया. इथं यांचं सगळं म्हणजे रिपेअरिंगचं ते सेंटर आहे ते पण तुम्हाला कळेल दाखवतो. व्हिडिओ मुद्दाम कट केलं नाही कारण की सगळं काय असेल ते जेन्युइन दिसून नाही म्हणजे खरं खोटं काही नाही. नंतर कट केला असं गेल्यानंतर काय नाही काय असेल तर रिअल आपल्याकडे सगळं रिअल असते. आणि कसं आहे जेव्हा आमच्याकडे एखादा PC जुना PC असेल रिपेअरला येतोय किंवा त्याला काय तर खराब झाले किंवा काय आमची टेक्निशियनची टीम ह्या पूर्ण एरियामध्ये त्याचं रिपेअरिंग करते. ह्याचं हे तुम्हाला दाखवायचा उद्देश काय कारण कोल्हापुरात आणि इव्हन मार्केटमध्ये असे खूप सारे सेलर आहेत जे तुमच्याकडनं PC घेतात आणि बाहेर दुसऱ्याला कुणाला तर रिपेअरला देतात. इथं कसं आहे तुमचा PC येणार इन शॉप तो रिपेअर होणार वेल एक्सपिरियन्स ट्रेन झालेल्या एम्प्लॉईजकडनं रिपेअर होणार आणि तुमच्या डोळ्यासमोर होणार. असं नाही की तो फक्त एम्प्लॉई ॲक्सेस आहे. हे सगळं कस्टमरला ॲक्सेस करायला आम्ही प्रोव्हाइड करतो. तुम्ही इन पर्सन बघा तुमचा PC कसा असेंबल व्हायला लागला आहे तुमचा PC कसा रिपेअर व्हायला लागला. आता हे 3 जे PC आहेत त्यांची आज डिलिव्हरी आहे. ह्यातला एकाचा SMP गेला हा पूर्ण वॉइस रिमूव्हसाठी आलेला तो पूर्णपणे बंद होता 2 वर्षापासून. सो तो PC आम्ही चालू करून कस्टमरला सगळं प्रोव्हाइड करतो. त्याबरोबरच ह्या साईडला आमचं डाटा रिकव्हरी सेंटर आहे. तर ह्यामध्ये काय
की मार्केटमध्ये नॉर्मल पीसीवरती रिकव्हरी करतात. आपली जी रिकव्हरी होती, डाटा रिकव्हरी, ती सर्व्हर बेस्ड असते. हा एचपीचा Z सिरीज मधला सर्व्हर आहे. Xeon प्रोसेसर आहे, 32 GB रॅम, 12.5 GB ग्राफिक्स, 8 TB स्टोरेज. म्हणजे तुमची जी रिकव्हरी पण होणार, त्या रिकव्हरीची स्पीड लवकर असणार. म्हणजे तुम्ही आज हार्ड डिस्क देऊन गेला, पुढच्या 2 ते 3 दिवसात तुम्हाला रिकव्हर करून पण हार्ड डिस्क मिळेल. आणि तुमच्या हार्ड डिस्कला बॅड सेक्टर वगैरे जर काय असतील, ते सगळं तुम्हाला आमच्याकडे पडणार. ओके. त्याबरोबरच ह्या साईडला आपला पूर्ण गोडाऊन सेटअप आहे. म्हणजे इकडे सगळं ते नवीन मटेरियल आलेलं सगळं तुम्ही इथं सगळं ठेवता. ओके ओके ओके. तर असं हाय भावानं सगळं. त्यामुळं हा सेक्शन मला माहित नव्हतं, मला आत्ता कळायला आल्यानंतर. त्यामुळे व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि यांचं इंस्टाग्रामचं पेज दिले त्याला पण फॉलो करा. आणि काही लॅपटॉप संबंधित पाहिजे असेल, आयपॅड पाहिजे असेल, मोबाईल संबंधित काय असेल किंवा डाटा रिकव्हरी सेंटर म्हणाले, डाटा रिकव्हरीबद्दल तुम्हाला काय माहिती पाहिजे असेल तर हे सगळं तुम्ही आतुरला विचारू शकता. त्यामुळं व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक आणि कमेंट शेअर आणि सबस्क्राईब तेवढं करा. चला.